अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून पेण तालुक्यातील जावळी गावाला याचा तडाखा बसला असून बऱ्याच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घरांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत। त्याचप्रमाणे पावसाने भिजल्यामुळे अन्नधान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जावळी गावातील एका घरावरील पत्रे अचानक उडून गेले व काहीच वेळात घर देखील कोसळले। त्यात राहणाऱ्या महिलेने प्रसंगावधान दाखवल्याने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये पेण तालुक्यातील जावळी गावाला बसला आहे। आपण माझ्यामागे पाहू शकता, या ठिकाणी एक झाड आहे। हे झाड जे आहे हे पूर्णतः नितळून पडलेलं आहे आणि हे झाड आहे या घरावरती पडलंय आणि याच कारणास्तव या घराचे पत्रे जे आहेत हे पूर्णतः मोडकळीत झालेले आहेत, अस्ताव्यस्त झालेले आहेत। हे उभं एक घर होतं जे आपण आता छायाचित्रामध्ये बघतोय, पण या घराची जी अवस्था आहे आता दयनीय झालेली आहे। पूर्णतः घरातले जे काही त्यांचा परिवार होता तो परिवार आता पूर्णतः रस्त्यावरती आलेला आहे। आपण त्या परिवाराची देखील बातचीत केलेली आहे। आपण पाहू शकतो की अवकाळी पावसाचा किती मोठा फटका जो आहे हा पेण तालुक्यातील या जावळी गावातील ग्रामस्थांना एकंदरीत बसला आहे। आता प्रशासनाकडनं या ग्रामस्थांना कशा पद्धतीमध्ये मदत केली जाते किंवा प्रशासनाकडनं यांच्यावरती काय उपाययोजना केली जाते किंवा यांचं सध्यापुरते राहण्यासाठी काय योजना केली जाते का, हे खरं पाहावं लागणार आहे। आमची घरादारा कोसळली, अचानक वारा पाणी आला, आम्हाला असा कळूनच ना आला हो असा होईल म्हणून याची घटना। म्हणून आम्ही आपली अशी घरात साफ करीत होतो लाकडा भरासाठी। कपडा येला तर आमचा सगळा होता कबाडा इबाडा, ते आम्ही कपडा अशी बघत होतो। असा पाऊस आला का ना आम्हाला वाटलं का जाईल, अचानक असा लागला का ना जाम लागला, इजा विजा संपायचा आणि एकदम घाबरलो। बघता येऊ शिनी तर ही व्हायची झाडा बिडा नुसती वाकडी वाकडी व्हायची होता, झाडं पण पडली पडायला लागली। तर मग अचानक एकदा सारखी वारा आला ना एकदम कावला उडाली, धाप इपची पत्रा बित्रा, नंतर मग त्या भिंती लागल्या कोसळायला अशा। एकदम घाबरलो आम्ही, घरातून आम्ही पळालो भाई जाऊन बघता तर इथंच होतो झाडाखाली। मग बघतो तर झाडा बिडा पण मरायला लागली, यांचा पण घर आमचा पुतण्याचा आमच्या हा घर तो पण पडला। मग ती बघता ते आतमध्ये पोहायला घेऊन लहान होती, मग तिची पण बघते दारू उघडून शिनी तर बाहेर मग ते पोराला घेऊन त्या घरी गेली। बघते तर सगळी दैना झाली घरामध्ये। गावाची लोकांना पाऊस उभाला तर आली बघताय तर काय सगळ्यांची घरा उडाली इकडे खाली, तेव्हा सगळा गाव उभाला झाला। काल या जावळी गावात खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अंशतः जवळजवळ 18-20 घरांचे नुकसान झालेलं आहे, पूर्णतः 2 घरांचे नुकसान झालेलं आहे आणि प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही आता तात्काळ पंचनामे सुरू केलेले आहेत। 18 घरांचे नुकसान झालेले आहे आणि 2 घरांचे पूर्णतः झालेले आहे। सरकारकडनं काय तात्काळ मदत वगैरे? सरकारकडे आता आम्ही प्रस्ताव पाठवून मदत। कुरुब ग्रामपंचायत जावळी हद्दीतील वरची जावळी, जावळी, कर्जाळवाडी, दाबाची वाडी, जावळी बौद्धवाडी या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे। आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही तात्काळ आता पंचनामे चालू केलेले आहेत। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेण तालुका, रोहा तालुका, सुधागड तालुका यातील अनेक वीटभट्टी व्यावसायिकांचं, त्यासोबतच आंबा फळबागा बागायतदारांचं तसेच भाजीपाला शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अशी जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ किंवा उर्वरित महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल शासन प्रशासन यांच्या मार्फत घेतली जाते व त्यांना भरघोस नुकसान भरपाई कशी भेटेल या दृष्टीने सर्व यंत्रणा कामाला लागते। परंतु आपल्या कोकणी शेतकऱ्यांचं, रायगडवासियांचं मात्र अनुभव फार वेगळा आहे। आपल्याकडे अगदी अशा नुकसानीकडे फार गांभीर्याने बघितलं जात नाही आणि मग तुटपुंजा स्वरूपाची काहीतरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात। माझ्या या माध्यमातून शासन व प्रशासनाला विनंती आहे की कोकणी शेतकरी आमचा हा सहनशील आहे, अत्यंत मेहनती शेतकरी आहे। भात शेतीची शेती आटोपल्यानंतर वर्षभर आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काहीतरी शेतीचे जोडधंदे आपला कोकणी शेतकरी करत असतो। परंतु ज्यावेळी अशी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी मात्र मग त्याच्या उत्पादनावर फार मोठा त्याचा परिणाम होतो, फार मोठी नुकसानी कोकणी शेतकऱ्याला सहन करावी लागते। माझी या माध्यमातून शासन व प्रशासनाला विनंती आहे की
कोकणी शेतकऱ्यांच्या या नुकसानीचं देखील तेवढ्याच गांभीर्याने विचार व्हावा आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने यांचे पंचनामे होऊन तात्काळ कोकणी शेतकऱ्यांना कसे काही मदत करता येईल याचा शासनाने तातडीने विचार करावा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.